20 रुपयांच्या पावतीनं साई मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात लोटला का? साई भक्त मोकळा श्वास कधी घेणार का? भडगाव रोडवरील पोलीस लाईन जवळील प्रकार. हातगाड्या टपऱ्यांमुळे भाविकांसह नागरिक त्रस्त. भडगाव रोडवरील पाचोरा येथील साई मंदिर, नवसाचे साई मंदिर येथील जे अतिक्रमण आहे हे जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे नगरपालिकेला विनंती की लवकरात लवकर हे जे नगरपालिकेचे साई मंदिराजवळ जे अतिक्रमण आहे लवकरात लवकर नगरपालिकेने काढण्यात यावं, ही विनंती या ठिकाणी आम्ही सर्व साई भक्त करत आहेत. मी मंदिराचा पुजारी असून मी सुद्धा ही विनंती करतो की आजूबाजूला खूपच अतिक्रमण वाढत आहे, तर नगरपालिकेने लवकरात लवकर हे अतिक्रमण काढण्यात यावं, ही नम्र विनंती. पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील पोलीस लाईनजवळ असलेल्या साई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत असल्याची तक्रार नागरिक व साई भक्तांनी केली आहे. मंदिर परिसरात हातगाड्या, टपऱ्या, नाश्ता सेंटर, भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढल्याने दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच या परिसरात येणारे नागरिक अनेकदा आपली वाहने रस्त्यावर उभी करत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी मुख्य रहदारीच्या परिसरात गर्दी वाढून वाहतूक खोळंबत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. साई मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठीही ही परिस्थिती डोकेदुखी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान संबंधित ठेकेदाराच्या माणसाकडून रस्त्यालगत हातगाड्या लावणाऱ्यांकडून प्रत्येकाकडून दिवसाला 20 रुपये वसूल केल्या जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्या 20 रुपयांसाठी अतिक्रमण वाढू देण्याचा हा सर्व अट्टहास का? साई भक्तांचा परिसर मोकळा करून अतिक्रमण हटवा, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. रस्त्यांवर हातगाड्या लावण्याच्या कारणावरून काल दिनांक 20 ऑगस्ट रोजी सायंकाळी काही विक्रेत्यांमध्ये वादावादी झाल्याने परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे आता साई मंदिर परिसर कधी मोकळा श्वास घेणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. संबंधित नगरपालिका प्रशासनाने मंदिर परिसराची पाहणी करून सार्वजनिक जागेतील व रस्त्यालगतचे अनधिकृत अतिक्रमण नियमानुसार तात्काळ हटवावे, अशी मागणी साई भक्तांनी केली आहे. तसेच केवळ साई मंदिर परिसरच नव्हे तर संपूर्ण पाचोरा शहरात ठिकठिकाणी वाढत चाललेल्या अतिक्रमणावर व्यापक अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मंदिर परिसर अतिक्रमण मुक्त करून भाविकांना दिलासा मिळणार का? वाढत्या अतिक्रमणावर नगरपालिका प्रशासन नेमकी काय कारवाई करणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.